हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर चालू आहे दिवसभराचं काम आणि त्यानंतर बघताय ना सगळ्या घरामध्ये कपडे झालेले आहेत, कारण की पुण्यामध्ये खूप सारा पाऊस पडतो आहे. ॲक्च्युली हा थोडासा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायला उशीर होतो आहे मला. तर चला फ्रेंड, सगळ्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ स्टार्ट झाल्यानंतरच तुम्हाला मी म्हणते की लाईक करा. चला सगळ्यांनी शेअर करा व्हिडिओ. आणि तुम्ही लाईक करत नाहीत, खूप जण माझे व्हिडिओ बघता पण तुम्ही लाईक करत नाही. एक लाईक करायला काहीच हरकत नाही, तिथे आपल्याला फुकटच आहे लाईक करणं वगैरे. त्यामुळे त्यानंतर बघा, रात्रीच्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं होतं की मी हरभरे वगैरे भिजू घातलेले होते. आता तेच हरभरे मी मोड न येऊन देतात तसंच व्यवस्थित असं स्वच्छ असं धुवून मी फ्रीजमध्ये ठेवून टाकणार आहे. एखादी भाजी टिफिनला बनवता येईल ह्यासाठी. आणि ह्याची ह्या स्प्राऊटच्या हरभऱ्याची ना खूप छान प्रकारे भेळ पण बनते. त्याची पण रेसिपी तुम्हाला मी शेअर करेनच नक्की. आणि पाऊस एवढा पडल्यामुळं काय झालेलं आहे तुम्हाला सांगते. प्रॉब्लेम आमच्या घरी वायफाय आमचं बंद पडलेलं आहे, त्यामुळे इतकं अवघड झालं आहे की व्हिडिओ डेटावरती लवकर फास्ट असं अपलोडच होत नाही. आणि वायफायची एवढी सवय लागलेली आहे त्यामुळे सारखं वायफायचीच कमतरता भासत आहे. बघा आहे का कनेक्शन तिथं, पण मलाच माहीत नाही, कधी आणखी केलेलंच नाही ना त्यामुळं. मग हे लाव, इकडचं ओपन कर. मग बंद करते. ह्या ऐक ना, ह्या साईडला का ह्या साईडला आहे? कोण साईड मधल्याला दिसते का तुला? साईडच्या दिसते? हां लास्टला. मी इकडचं ओपन कर. ते राहू दे नंतर करते मग. मिस्टर क्रॅक होते लगेच. अरे कस्टमरला नंबर देऊन आलो की कस्टमरला म्हणजे त्याविषयी माझ्यापेक्षा कमी वायर होता. त्यांना म्हटलं तुमच्यापाशी इलेक्ट्रिशियन आला मला कॉल करा म्हटलं. त्यांना नंबर दिला, कस्टमरला विचारलं नंबर दिला तुम्ही त्यांना. हा ठीक आहे. पाठीमागेच आहे तुझ्या. आता मी ह्याला ते बघा वरती वायफाय अरेंज केलेला आहे. हे बघा असं कनेक्शन केलेलं आहे वरती. आतल्या साईडला तिथं पूर्ण इलेक्ट्रिसिटीचं मेन आहे बघा तिथे आतल्या साईडला. ते असं वरून ॲक्रेलिकचं का कशाचं तर आहे, हे असं हाईड केलेलं आहे. त्याच्यामध्ये लाईट्स आहेत. मला वाटलं वायफाय काय झालं, व्यवस्थित बसवलंच नाही त्यांनी. बसूया आपण. 80-90 गेलो. बघू दाखव. आवडलं का तुला? व्हाईट डाईलचं नव्हतं का? घालून दाखव. हां ते व्हाईट आणि सिल्वर नाही छान दिसतं. आई बाबा खाली आहे, खाली बाळा खाली आहे. ते ॲक्रिलिकचं खराब होतंय निमिष, क्रॅक होत आहे ते लगेच. वाव मस्त दिसतंय. तुला आवडलं ना? बस निमिष तुला आवडलं खरं? ते बरंच लावून टाकतं दिसते पटकनी, म्हणजे सीडी करता छान आहे, खूप सुंदर आहे. वेट नाही अजिबात. जरा युनिक. बिल मला आजीला फोटो पाठवता येईल बिलाचा. ऑनलाईन त्यांना प्रिंट घ्यायचं ना. तुझ्याकडे राहू दे, फक्त फोटो काढते मी. आणि ते लावून टाका तेवढं प्लीज. बघू मला का दिसतंय. मला बसेल. मला बसतं. थोडं दिसत नाही मला. राहू दे, नको लावू, राहू दे. मस्त आहे. लय मोठ्यासारखं नाही वाटत का? स्पोर्टिव्ह लुक घ्यायचं तर. स्पोर्टी काय असतं? बरं चला ते लावून टाक. माझं काय हेडमेट ठेवला बघ डायनिंग टेबल वरतीच आणून. मी तू पण मार चांगली पाड, तुला पण चांगलं भेटेल. ओके तुला पण देतात सगळे, मग मी पण देईन. हे बघ पिंपल्स कसं आलाय बाळाला माझ्या. पाणी पिरे राजा. डाग पडतात ते. होय रिसेट चांगलं आहे ते. मला वाटलं नव्हतं आणलं. ते करताय का नीट? तनु इथलं पण नीट कर. हे बघ इथं पण कसं केलं त्यांनी त्या लोकांनी. मला पण माहित नव्हतं राउटर कुठं आहे घरात. जाईल की वरती निवस. ते ना कसं वरती जाणार चिकू? अरे ते डोकं वर गेला तर लावणार कसं?
स्वच्छ आहे रे आतमध्ये खूपच. इकडचं ब्लाउज चल मी चपाती करून घेते. ॲक्च्युली ते वायफायचे लोक येऊन गेले आणि आमच्या घरामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हतं ॲक्च्युली. कारण आमची ते कसं माहिती आहे का, पाल म्हणा हे ते काय असं काही नसतं. त्यामुळे काय झालं की राउटरची जी बाहेर बिल्डिंगची आहे ना ती असते ना वायर असते ना ते खराब झालेली होती. त्यामुळे ना ते दादा आले आणि बाहेरची वायर जे आहे ना ते सगळं काही रिपेअर करून गेले. परत वायफाय सुरू झाला, सगळेजण खुश झाले. कारण वायफायवरती टी व्ही चालतो तेव्हा मुलांचं फार अवघड झालेलं होतं. आणि त्यामुळे कसं झालं खरंच वायफाय बंद झाल्यामुळे इतका आनंद पण झाला होता मला. कारण की डेटा नक चालेल, माझा व्हिडिओ नका अपलोड होईना व्यवस्थित. पण मुलं ना काय झालं, माझा छोटा मुलगा तर मस्तपैकी तो गाड्या वगैरे हे ते खेळत बसलेला होता. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअरच केलं. कारण वायफाय नसल्यानंतर टी व्ही चालत नाही आणि त्याला लॅपटॉप कुणी देत नाही. त्यामुळे कसं झालं की तो मस्तपैकी गाड्या वगैरे खेळत बसलेला होता. त्यामुळे एकदम मस्त असं वाटत होतं बघा. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण काही गोष्टी नेट म्हणा हे ते आहे ना, काही गोष्टी चांगल्यासाठी पण असतात, काही गोष्टी वाईटसाठी पण असतात. पण माणसाची एक नॅचरली हेच असते की वाईट गोष्टीकडे माणूस जास्त कल असतो. त्यानंतर मग काय झालं की तो गाड्या वगैरे मस्त खेळा, एन्जॉय केला त्याने. गाड्या वगैरे बरीचशी जुनी खेळणी वगैरे त्याची मी तशीच ठेवलेली आहेत. बरेचसे माझ्या आईकडे जे शेतातले गडे आहेत ना त्यांच्या मुलांना वगैरे दिलेल्या होत्या, भरपूर खेळणी दिले होते त्यावेळेस. पण थोडेफार मी काय जे सिलेक्टेड आहेत की आठवणीत राहावं म्हणून बरेचसे जर्मनीतनं वगैरे आणलेले खेळणी वगैरे होते ना ते सगळं मी ठेवलेलं होतं, त्याच्या गाड्या वगैरे असं. आणि ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर केलेलंच आहे. जर कोणी बघितलं नसतं तर शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा. नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर बघा आज बनवली होती कोबीची भाजी. कारण निमिषला आहे शाळेला सुट्टी. पाऊस पडला म्हणल्यानंतर पुण्यामध्ये माहिती आहे रेड अलर्ट असल्यामुळे तर शाळेला सुट्ट्या दिलीत. तर कोबीची भाजी बनवली होती. कारण की ऑनलाईन भाजीपाला आणलेला होता, मग कोबी मागवली होती. कोबी छान मिळते ऑनलाईन ब्लिंकिटवरती. त्यानंतर म्हटलं चला कोबीची भाजी बनवलेलीच आहे. नंतर चपात्या वगैरे करून थंड झाली. कोबीची भाजी तर सकाळीच बनवलेली होती. त्यामुळे मस्तपैकी आता इथं फ्रँकी बनवत आहे कोबीची. कारण की मुलं म्हणले की आज सुट्टी आहे तर मस्तपैकी कोबीची फ्रँकी वगैरे बनव. तर बघा कोबीची भाजी बनवलेली आहे, एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन मी. त्यानंतर अशा पद्धतीने चपाती टाकून त्यावर कच्चा कांदा टाकायचा म्हणजे एकदम मस्त अशी टेस्ट येते. ह्यावरती चीज खेचलं तरी चालतं, पण माझी मुलं नको म्हटल्यानंतर मग मी चीज वगैरे खेचलेलं नाही आहे. त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं रोल करायचं आणि थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ते व्यवस्थित असं चिटकून राहतं. कारण थोडीशी कोबी ओलसर असते, पूर्ण ड्रायच केलेली आहे पण थोडं असतं ओलसर मॉइश्चरायझर त्यामध्ये. त्यामुळे मग थोडीशी चिटकली जातेच नाही म्हणलं. तर ज्या साईडनं आपण लास्टला भाग आला ना तिथं खाली घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं कसं होतं की गरमीनं पण ते एकमेकांना चिटकून राहते चपाती. त्यानंतर तूप लावा, अमूल बटर लावलं तरी चालतं, पण तेल बिलकुल लावून फ्रँकी फ्राय करू नका, म्हणजे भाजून घेऊ नका. कारण कसं होतं माहिती आहे का, तुम्ही ज्यावेळेस तेल वगैरे लावताना अजिबात टेस्ट वगैरे छान येत नाही. पण तूप लावल्यानंतर घरचं साजूक तूप लावल्यानंतर एवढं छान आणि एकदम मस्त आणि टेस्टी होते. कारण बरेचसे मुलं बघा हल्ली कोबी खायचं म्हणलं की त्यांना नकोसं होतं. तर तो हा बेस्ट पर्याय आहे बघा. हे केचप बरोबर वगैरे खाल्लं ना, मुलांना दिलं ना, खूप मुलं आवडीनं वगैरे खातात. माझ्या मुलांना तर प्रचंड अशी कोबीची फ्रँकी आवडते. तर तुम्ही खरंच एकदा ट्राय करा, नंतर मला सांगा कमेंटमध्ये की कोबीची फ्रँकी कशा पद्धतीने वगैरे लागते. तर चपाती थोडीशी एकमेकाला चिटकावी म्हणजे थोडंसं वरनं हलकंसं प्रेस पण करायचं, एकदम मस्त असं लागतं. आणि तुमच्या घरी जर साजूक घरचं तूप नसेल तर अमूल बटरने पण तुम्ही भाजू शकता. पण अमूल बटर म्हणा तेल ह्या सगळ्यांपेक्षा जे घरचं साजूक तुपाचं जे आहे ना टेस्ट ते कशालाच येत नाही. त्यामुळे मला तर पर्सनली आम्हाला तेच आवडतं. आणि त्यानंतर बाकीच्या फ्रँकी वगैरे पण करून घेते आणि भेटते तुम्हाला. कांदा टाकलं येस. केचप. त्यानंतर बघा संध्याकाळचा टाईम झालेला आहे तर म्हणलं डिनर बनवावं. आणि आज बनवणार आहे मी कढी. तर आमच्या सोलापूरमध्ये स्टाईलने कशा पद्धतीने कढी बनवतात ना ते तुम्हाला शेअर करते. ॲक्च्युली लोणी वगैरे काढलं होतं, तूप काढवलं होतं आणि त्याखालचं जे ताक राहतं बघा ते घरात कोणी प्यायचं नाव घेत नाही, तर मला आवडतं मी पिते. तर ते ताक राहिलेलं होतं तर म्हणलं चला आता ते आणि तेवढं कमी पडेल म्हणून त्यामध्ये दही एक्स्ट्राचं घातलं आणि त्यात कढी बनवावी. कारण मी तसंच करते, कारण ते ताक कोणी मुलं तर बिलकुल पित नाही त्यामुळे तसंच पडून राहतं. तर म्हणलं चला त्याचं कढी वगैरे बनवून टाकावी. आणि मुलांचे पप्पा वगैरे पितात पण मुलं अजिबात माझी पितात, ते साई साई येते असं म्हणणं आहे म्हणून पोरं पितच नाहीत माझी. तर म्हणलं कढी बनवून टाकावी. मी दरवेळेस असंच करते, लोण्याखालचं ताक राहिले की पहिला मी कढी वगैरे बनवण्या
पाण्याकडे जास्त भर असतो, कारण की ते तसंच पडून राहतं, नंतर वास वगैरे यायला लागतं. त्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे बेसन, थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं ताक बनवून घेतलं. त्यानंतर बेसन घालून बघा खूप छान प्रकारे टेस्ट लागते. आणि वरून तडका देत आहे, कारण ऑलरेडी पातेल्यातच ताक आहे ना, त्यामुळे म्हटलं चला वरून तडका वगैरे देऊ. आणि त्यानंतर ह्यामध्ये मोहरी, जिरी घाला. माझ्याकडे ॲक्च्युली जिरी संपलेली आहे. त्यानंतर लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची पण घालू शकता तुम्ही ह्यामध्ये. पण अशा पद्धतीने वाळलेल्या लाल मिरच्या घातल्यानं खूप छान एकदम मस्त असं टेस्ट लागते बघा ह्या कढीला. त्यानंतर ह्यामध्ये घालायचे आहे आपल्याला हळद, चवीनुसार साखर घालायची आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार. साखर घालणं ऑप्शनल आहे, पण मला आवडते साखर कढीमध्ये, एक वेगळ्या पद्धतीने टेस्ट येते बघा. आणि लाल मिरच्या घालून बघा वाळ्याला फोडणीमध्ये खूप छान पद्धतीने टेस्ट येते, एकदम जबरदस्त अशी लागते बघा. म्हणजे मी करून बघितलं तर मला खूप आवडलं, तर मला चला तुमच्यावर वगैरे शेअर करावं. ऑनलाईन कोथिंबीर मागवलेली होती बघा, मी तसंच ठेवलेलं होतं ॲक्च्युली बॅग. हे ॲमेझॉन नाववरून मागवलेलं आहे. तर बरेच जण मला कमेंट करतात की ॲमेझॉनवरती कुठं काही भाजी वगैरे भेटते का, तर हो खरंच भेटते. ते ॲमेझॉन नाव म्हणून त्यांनी नवीन सुरू केलेलं आहे, ब्लिंकिटसारखंच आहे ते. पटकन आपल्याला 5 ते 7, 8 असं मिनटामध्ये ते आणून देतात आपल्या घरी, जे की आपल्याला व्हेजिटेबल, भाजी, ग्रॉसरी वगैरे आहे ना ते आणून देतात. आता ते ब्लिंकिटसारखं सेम सुरू झालेलं आहे फ्लिपकार्टवरती, ॲमेझॉन नाववरती वगैरे. तर असं काही थोडीसं मी खोटं सांगणार आहे का ॲमेझॉन नाववरती आहे, म्हणून मी ते तुम्हाला म्हणलं होतं की ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे वगैरे. त्यानंतर बघा ह्यामध्येच मस्तपैकी असं छान येल्लो अशी आपली कढी मस्त तयार झालेली आहे. आणि एकदम छान असं वाटत आहे बघा. आणि एकदम मस्त आणि टेस्टी झालेली होती. थोडीशी भातावर खायची आहे म्हणून थोडीशी घटसर करायची, आणि गरम गरम प्यायला तर आता थंड वातावरणामध्ये एकदम मस्त अशी लागते बघा. त्यानंतर इथे ब्रेड वगैरे पण मागवले आहेत, कारण की उद्या निमिषला द्यायचं आहे टिफिनला सँडविच वगैरे, त्यामुळे म्हणलं चला. आणि जास्त ब्रेडचे दोन पॅकेट मागवलेले आहेत, कारण की म्हणलं संध्याकाळी पण आता कसं झालं कढी भात बनवलं आहे ना, आणखी काहीतरी एक्स्ट्रा मुलांना साईडला हवं होतं. तर निमिष म्हणलं तर की मामा सँडविच बनव वगैरे. तर म्हणलं एकदम हे चीज स्प्रेड आहे ते बनवावं. आणि कसं चीज स्प्रेड आधीच ऑलरेडी आणलेलं होतं ना घरामध्ये, तर चीज स्प्रेड असं ब्रेडला स्प्रेड करून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये ओरिगानो, चिली फ्लेक्स वगैरे टाकून मग तसंच खायचं होतं. तर मग तेच मुलांशी माझं बोलणं चालू होतं की हे ग्रिल वगैरे करायचं आहे का नाही वगैरे. एक मुलगा म्हणतो ग्रिल कर, दुसरा मुलगा म्हणतो ग्रिल करू नको. शेवटी फायनली ते ग्रिल करायचं नाही असं ठरलेलं आहे, कारण की उद्या जे सँडविच द्यायचं आहे ना ते टिफिनला ग्रिल सँडविचेस द्यायचं आहे. त्यामुळं मग म्हणलं की जाऊ दे. त्याने म्हणलं की मम्मा असंच कर, त्यामुळे मी ते तसंच करत आहे. आणि त्यामध्ये आता ओरिगानो वगैरे टाकून घेत आहे, चिली फ्लेक्स पण टाकून बघा एकदम मस्त अशी टेस्ट लागते. ॲक्च्युली मला तर खरं सांगू का ह्या असल्या गोष्टी आवडतच नाही. मी सँडविच एखादं दुसरं खाते तरी पण, कारण ब्रेड आणि पाव म्हणा असले पदार्थ मला आवडत नाही. काही टोस्ट खारी वगैरे आवडतं, पण हे जास्त काय अशा गोष्टी आवडत नाहीत मला, खरं तर खाऊ वाटतच नाही. बाहेर गेलं तर कधी तर खाल्लं जातच नाविलाजानी. त्यानंतर मस्त असं साधं सिंपल असं सँडविच पोरांना करून दिलं. त्यानंतर बघा ही मटकी किती छान पद्धतीने एकदम असे कुकर आलेले आहेत. आणि मला मटकी पर्सनली खूप म्हणजे खूप आवडते. दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मी मटकी खूप अशी कच्चीच खाल्लेली होती. बरेच जण म्हणतात की मटकी शरीरासाठी म्हणजे नाही का हेल्दी असते, पण एक वाफ वगैरे देऊन करावं, नाही तर त्याने कसं पोटाला वगैरे बाधतं वगैरे. पण खरं सांगू का मला एवढी सवय लागलेली आहे ना, त्यामुळे ना मी अशा पद्धतीनेच मटकी वगैरे खाते. कसलं ते फ्राय पण करत नाही आणि उकडून पण घेत नाही. एकदम मस्त अशी टेस्ट पण लागते. आणि माझ्या दोन्ही मुलांना पण खूप सारी अशी मटकी वगैरे आवडते. खूप छान पद्धतीने मटकीला मोड आलेले आहे, त्यामुळे म्हटलं चला आता ही फ्रीजमध्ये ठेवून घ्यावं. आणि एकदम मस्त अशी करायला आहेत. आणि दोन्हीकडे मी असे ठेवून वगैरे घेत आहे. आणि इथे बघा आमच्या चिकूचं कसं मज्जा मस्ती चालू आहे. मम्मा तू सँडविच अशा पद्धतीने दे, तशा पद्धतीने दे म्हणत होता ना, लाड लावत होता मला. त्याच्या आवडीचं सँडविच बनवायचं आहे ना त्यासाठी. तर आता हे कुरिअर आलेलं आहे, तर म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करावं. इतकं सुंदर असे बाऊल आहेत फ्रेंड्स. तुम्हाला काय सांगू, हे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जर हे प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर टॅग करते मी हे प्रोडक्ट, तुम्ही नक्की परचेस करा. एवढे सुंदर असे बाऊल आहेत बघा. प्रत्येकाच्या घरामध्ये असा नाही का गोल शेपमध्ये असतो, पण हे स्क्वेअर शेपमध्ये बाऊल आहे. आईस्क्रीमसाठी, खीरसाठी, कोशिंबीरसाठी तुम्ही हे वापरू शकता. भाजी पण तुम्ही ह्यामध्ये खाऊ शकता, असं काही नाही. तर एकदम सुंदर आणि एकदम छान असे हे बाऊल आहेत बघा. तर ह्या तुम्हाला हवं असेल तर नक्की सांगा. मी प्रोडक्ट टॅग केलेलंच आहे, तुम्ही परचेस करा. एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे आणि एकदम क्वालिटी एकदम बेस्ट आहे, त्यामुळे मला जास्त आवडलं. आणि कसं माहिती आहे का, प्रत्येकाच्या घरात गोल असल्यामुळे स्क्वेअरमध्ये असल्यामुळे एकदम छान असं वाटतं. आणि हातातनं पडून म्हणजे साईडला असं ग्रीप पण आहे की जेणेकरून हातातनं पटकन असं पडणार पण नाही, ग्लॉसी नसल्यामुळे. त्यानंतर मग तुम्हाला हवं असेल तर नक्की सांगा आणि घ्या. खरंच सांग खूप सुंदर आहे. त्यानंतर आता
हे बघा, हे आहे माझा डोस्याचा तवा आणि तो खालचा आहे चपाती आणि भाकरीचा तवा. आता हे डोस्याच्या तव्याला जर तुम्ही लोखंडाचा आहे दोन्ही पण तवे, डोस्याच्या तव्याला जर तुम्ही असं हलकंसं थोडंसं तेल टाकून जर पूर्ण स्प्रेड करून ठेवायचं, लोखंडाचा तवा खूप छान पद्धतीने टिकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण डोसा करतो ना, बरेच जण म्हणतात की पहिल्यांदा डोसा केल्यानंतर तुटतो वगैरे, पण हे ज्यावेळेस आपण तेल लावून ठेवतो ना, अशा पद्धतीने कॅरीबॅगमध्ये मी ठेवते. म्हणजे माझी स्वतःची आयडिया आहे. ह्या सगळ्यांना त्याला रबर वगैरे गुंडाळून ठेवते. का तेल लावते की जेणेकरून दुसरं जे काही ड्रॉवरमध्ये मी सामान ठेवलं असतं त्याला तेल लागू नये म्हणून अशा पद्धतीने मी ठेवते. आणि ज्यावेळेस मला डोसा करायचा आहे त्यावेळेस मी थोडंसं वॉश करून घेते, नाहीतर आपला जो काही पेपर असतो त्याने थोडंसं साफ करून घेते. न्यूजपेपर नाही, काय टिश्यू पेपर जो असतो ना आपला किचनमधला पेपर वगैरे, त्याने मी थोडंसं साफ करून घेते. आणि अशा पद्धतीने मी ते ठेवून घेते बाकीच्याला तेल लागू नये म्हणून. का तेल लागलं तर मग परत आणखी प्रत्येक वॉश केल्यानंतर थोडंसं हलकंसं तेल लावून ठेवते आणि एकदम छान असं ते डोसा वगैरे बनतात. त्यामुळे नाही तर खूप प्रॉब्लेम असं होत होता मला ह्या डोसाच्या बाबतीत वगैरे. त्यानंतर बघा सगळं काय किचनमधलं आवरलं, जेवण झालं, सगळं आवरून झाल्यानंतर आता झोपणार आहे. तर मला किचनमधलं हे विंडो वगैरे लावून ठेवावी, कर्टन वगैरे सगळं झाकून घेतलं आणि एकदम मस्त असा आजचा दिवस गेलेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक करा आणि प्रत्येकजण व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक कराच आणि त्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि आता आम्ही झोपतो. गुड नाईट, बाय.